शाळेचा पहिला दिवस आठवतो, पावसाने भिजलेले रस्ते आणि शाळेत जायचं म्हणून भिजलेले डोळे. सगळं काही नवीन, नव्या बाई, नवा वर्ग, धावत जाऊन पकडलेला मागचा बेंच आणि मागच्या बेंचवरून पाहिलेली पोरं पहिल्या रोजी वही खरडत बसणारी, मागे सारे अवली त्यांच्या वह्या चोरणारी. कॉलेज मध्ये सारे बेधुंद वारे, क्लासरूम मध्ये टीचर कट्ट्यावर सारे, टीचर की वो डांट खाने मिले दोबारा. फिर से मुझे स्कूल में जाने दो ना जरा. ए भाई पहिली पकडलेली कॉलर, पहिला दिलेला धक्का आणि मोठ्यांमध्ये राहून खूप वेळ ऐकलेली शिवी पहिली वहिली थोडीशी अडखळलेली, पोरींनी केली चुगली पण मित्रांनी तारीफ केली. कॉलेजला आई बहिणी झाल्या विदेशी, शिव्यांची स्पर्धा ही पोरा पोरींची, पहली गाली का वो बचपन चला ही गया. फिर से मुझे स्कूल में जाने दो ना जरा. प्रार्थना ही शाळेतच म्हटली जायची. रिकाम्या जागा बरा, जोड्या लावा, ते प्रश्न शाळेत किती सोपे वाटायचे ना. आता काय सविस्तर उत्तरं द्या, शास्त्रीय कारणे द्या. अरे हा, तो प्रश्न आले की आठवते परीक्षा ती शेवटची शेवटची ठरलेली, प्रश्नाला त्या शेवटच्या शाळा ही सरलेली. जुनी आठवण, जुनियर शाळेतली जुनी आठवण आहे. हो कष्टाच्या झाडाला पैसा लागल काय, हातावरच्या पोटाला बर्गर भेटल काय, हे कधीतरी गुडलक वाली लॉटरी लागल काय, VIP चा देव आम्हाला पण भेटल काय. भोलानाथ भोलानाथ रे भोलानाथ भोलानाथ. जुनी आठवण, ज्यावेळेला आमची कोणाची परिस्थिती नव्हती त्यावेळेला आईस्क्रीम असेल, शाळेचं पाणी समजा आमच्या घरचंच होतं, पण बाकी पुणे पाणीपुरी वगैरे म्हणजे एक मोठा शौक असायचा, त्याच्याबद्दल नाही की आता आम्ही धमाल पूर्ण करतोय. ते जुन्या आठवणी पुन्हा निघाल्या, सगळ्यांच्या बरोबर सोबत शेअर करतो सगळ्यांबरोबर. 1980ची SSCची 10वीची बॅच आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहोत. म्हणजे इथे बरेचसे मित्रमैत्रिणी आमच्या आलेल्या आहेत की ज्यांना आम्ही 44 ते 45 वर्षानंतर आज भेटलो. याच्यासारखा आनंद दुसरा नाही. अरे खूप छान, खूप छान. सांग सांग भोलानाथ, टेन्शन मिटेल काय, गरीबाच्या फुलपाखराला गार्डन भेटेल काय. हो एकेरीतली हाक आदरार्थी होईल काय, शिव्या खात्या स्वप्नांना शाबासकी भेटेल काय, आमावशेच्या घरी चांदो मामा उगवल काय, गटाराच्या शिंपल्यामध्ये मोती भेटेल काय. भोलानाथ रिस्पेक्ट भेटेल काय, विस्कटलेल्या हिस्टरीचा भूगोल बदलेल काय. हॅलो भोलानाथ, हॅलो. सॉरी, रॉंग नंबर.
आणि आमचा मंगेश ज्यावेळेला MBBS साठी गेला आणि तो यायचा सुट्टीमध्ये, तेव्हा मी त्याला म्हणायची, अरे त्या टेबलवर जर पेशंट झोपला तर तुला नीट तपासता येईल का, कारण त्याची उंची फार लहान होती. म्हणजे हे सत्याने सांगते, हे तुम्हालाही माहिती आहे आपला मित्र असल्यामुळे. आणि पहिलीपासून पुन्हा हा सुख आम्हाला ते बघूनच त्याचं यश आम्हाला फार आनंद. आणि त्यांनी त्याची स्वतःची उंची वाढवून हॉस्पिटल कडून 3 नंबरला एक गिफ्ट आहे. 17चा पाडा बोलायचं. जोरदार काय? 17चा पाडा बोलायचं. 17चा पाडा. हे टाळ्या. मंगेश 2 नंबर. मंगेश भाजी. अरे किती हलकट आहे. पण त्यांनी cheating केलं. जगात बायको कधी खोटं बोलत नाही. एक नंबर कोण आहे? 1 नंबर. मी किती चिठ्ठी काढून दिली. मला कधीच वाटलं नव्हतं हा हे भेट म्हणून, कारण वडिलांची परंपरा मी चालवते. हो, मी माझी दोन्ही मुलं, माझी सून, सगळ्यांनी आम्ही माळा घातलेला आहे, मंत्र घेतलेला आहे. 15 साली पूर्ण आळंदी ते पंढरपूर वारी मी केली आहे पायी. माझ्या धाकट्या मुलांनी 12वीची परीक्षा झाल्यावर पूर्ण पायी वारी केली आळंदी, आणि आळंदी ते पुन्हा मी खूप वेळा केली. आणि वर्षातून 4-5 वेळा मी पंढरपूरला जाते. पंढरनाथ महाराज की जय. गिफ्ट आहे. हे सगळ्यांनी पाया पडा. विठ्ठला मूर्तीला म्हणा. जुने होत जाता होते नवी एक सय, जुने होत जाता होते नवी एक सय, सकाळच्या उन्हागत निराग सवय, घर असे जणू कुणी कुशीमध्ये घ्यावे, याच्या त्याच्या हातामध्ये खुशाल झुलावे, जग सारे छान आहे सांगायाचे क्षण, काचे परी नितळसे होते बालपण. नाव मंगेश भगत. आता पण नाव मंगेश भगत. काय आवाज येईल तुला? फक्त आणि फक्त समाजसेवा करणं हा जो माझा आवडता छंद आहे पूर्वीपासूनचा, वडिलांच्या आणि आईच्या ह्याच्यातून आलेला वडिलोपार्जित, तो चालू आहे छंद माझा. आणि दुसऱ्याला आपण हसू देऊ शकतो, पैसे देऊ नाही शकलो तर माझ्यावर असणाऱ्या स्टाफमधल्या जवळजवळ 30 महिलांना मी नेहमी सांगत असायची बायकांना, हे बघा निदान समोर माणूस आला ना तर त्याच्याजवळ हसा, तुम्ही घरी येऊ दे, दारी येऊ दे, कुठून जाताना तुम्हाला भेटला तरी हसा, हसण्या पलीकडे दुसरं काही नाही आहे. पैसे हसू काय नाही किरण तिकडे काय बघतोस आम्ही बोलतोय ना. म्हणून मी इथनं उठून द्यायचे, कारण मी ते असले तरी महाबाजू तिथे येऊन ते बसायचे. उद्या शाळेपासून सांग जेव्हा आम्हाला हेवा वाटत होता. दोघं एका आमच्या मधल्या होतो
कारण का चहा प्यायलो ना की तोंड झाली की फोन कर मारायचे पावलं बाहेर सांगितलं की 45 वर्ष जवळ आम्ही जी गोड सुरुवात केली ती आज आमची गोडच आहे. आम्ही वर्गात होतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे सगळं. हा, ते पुढे बोल पुढे बोल. 2 मुली आणि सगळेच जण खूप चांगल्या प्रकारे व्यक्त झालात आणि त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने एकमेकाची ओळख आत्ता कळली. आपण एकमेकाची आम्ही खरोखर माहेर गेलो. अरे वा, क्या बात, क्या बात, क्या बात. तुफान होता म्हणजे. कारण हे खूपच छान आहे वाक्य. वा, वा. अगदी भावूक करणारं वाक्य. आठवणींचा अल्बम चालताना अचानक मनातल्या विचारांनी कल्ला केला. आठवणींचा अल्बम चालताना अचानक मनातल्या विचारांनी कल्ला केला. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण सुगंधी होता, पण एकमेकासोबत फोटो काढायचा नव्हता. तसे अनेक फ्लॅश मारले आपण एकमेकांवर किरण. तसे अनेक फ्लॅश मारले आपण एकमेकांवर, पण बहुतेक तर डोळे पापण्या आड दडायचे. आजूबाजूच्या लोंबकळलेल्या गर्दीत एकांताचा पत्ता नसायचा आणि एकांत सापडलाच तर प्रेमाची चौकट सजवण्याचाच वेळ झाला. काळ काही थांबला नाही. वेळेनं मनावर घेतलं तेव्हा वर्तमानाचा भूतकाळ झाला. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण सुगंधी होता, पण एकमेकासोबत फोटो काढायचा होता. आयुष्य ही अशी एक कॅसेट आहे जी कधी रिव्हर्स नाही करू शकत आणि म्हणून मग आठवणींचा अल्बम चढावा लागतो. आयुष्य ही अशी एक कॅसेट आहे जी आपण कधी रिव्हर्स नाही करू शकत आणि म्हणून मग आठवणींचा अल्बम चढावा लागतो. मी चालतो अल्बम. तुझे अनेक फोटो सापडतात आधीमध्ये, पण नेमका मीच तिथे नसतो. तुझे असणे माझे नसणे, नशीब म्हणू की प्रारब्ध की नियतीचा खेळ साला. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण सुगंधी होता, पण एकमेकासोबत फोटो काढायचा. आता ह्या पुढे आपली 40 वर्ष वर्ग भरायला पाहिजे. याचा अर्थ प्रत्येकाने 100 गाठायला पाहिजे. आपण एकत्र भेटलोच, मजा म्हणून असेलच, पण त्याचबरोबर सुखदुःख सोबत घेऊन जाऊया. प्रत्येकाने प्रत्येकाच्या सुखासाठी आणि दुःखासाठी एकत्र येऊया. कधीतरी वाटायला पाहिजे की नाही, माझ्या वर्गातली माझी मैत्रीण, माझा मित्र माझ्यासोबत आहे, जसं तुम्ही हक्काने सांगू शकाल. अजून बरंच काय बोलायचं आहे, थोडं बोलत जाऊ. उद्या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही पाचोळ्याला आठवणींचा गंध अजूनही.
सर्वांना सपोर्ट केला. हॅट्स ऑफ यू, हॅट्स ऑफ माय SSC बॅच 1980. ते खरोखर आपण एवढ्या त्याच्या प्रत्येकाला कामाचे व्याप आहेत, राजकीय क्षेत्रात असतील, सांस्कृतिक क्षेत्रात आहेत. आणि असे असताना सुद्धा आम्ही 5-6 जण तर होतो. नगेन असेल, त्यांचा प्रकाश गोंडी होता, मंगेश भाई होते, म्हणजे डॉक्टरांचा एवढे बिझी असून सुद्धा त्यांनी प्रत्येक वेळा फोनवर आम्ही मिटिंगला वाचलो त्यावेळेस सांगितलंय माहिती असेल. आणि विशेष म्हणजे कौतुक करून सगळ्यांनी टाळ्या वाजून करायचं उल्हास भगत ही खरोखर त्यांनी मेहनत घेतली. सहजपणे आहे शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे प्रत्येक मिटिंग हँडल करणं, सगळ्यांना बोलवणे, सगळ्यांना निरोप पोचवणे, खरोखर त्याच्यामध्ये मी शक्य झालेलं आहे. डॉक्टर मंगेश पाटलांचा मुद्दा उल्लेख करतो की आज तो एवढा मोठा बिझी माणूस असून सुद्धा ज्यावेळेला आम्ही फोन करायचो कोणी विचारतो समाज कालची आयडिया होती सगळ्यांची त्याची होती, त्याला एकदा टाळ्या झाला पाहिजे. ते जुन्या दिवसासाठी अप्रोच केलं CCTVचे 4 वर्ग ते 50,000 पर्यंत. मी आज त्यांना म्हणतो की आपण नक्कीच त्यांना ती मदत करू, त्यांचा आपला प्रयत्न करू, जेवढी रक्कम राहील आपण त्याचं देऊया. आणि नक्कीच पुढच्या वर्षी मला नक्कीच वाटते की जे आले नसतील त्यांना सुद्धा वाईट वाटेल आपण आलो नाही म्हणून. ते नक्कीच येतील आणि जास्तीत जास्त आर्थिक मदत आपण त्यांना करतील. त्या विद्यार्थ्यांमध्ये 75.57% मार्क त्यावेळेला मिळून प्रथम क्रमांकाने उत्तर झाली आमची जवळची मैत्री आमच्या आणि आमचा 1980च्या बॅचचा एक अभिमान सुचेता कारखानी शिलानी बोलत होती, आपलं मनोगत तिने व्यक्त करतो. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, नकोच नुसती नाणी, अश्रूतूनही प्रीत जळावी, नकोच नुसती पाणी. उडावे दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षाचे पंख असावे, उंबरठ्यावर उडती. या शाळेत जेव्हा आम्ही आलो 5वीला तेव्हा एक प्रकारची भीती मनात होती की कसं होणार आपलं. आणि जाताना मात्र भक्ती घेऊन आम्ही गेलो सगळेजण. आज इथे माझे सगळे बंधू भगिनी इथे आहेत, फार मोठ्या मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत, पण शाळेला काही विसरलं नाही. खूप छान वाटते सगळ्यांना भेटून. मला तर कालपासून मी इतका एन्जॉय करते इकडे. मुळात इतके वर्ष मुरुडला येऊन लॉज मध्ये आम्ही पहिल्यांदाच राहिले इतक्या वर्षात. विकासकडे राहिलो आम्ही आणि विकास भाटकरने आमचं माहेरपणच केलं. आम्ही सगळे एवढे सगळे आहेत ना ते वेगवेगळ्या क्षेत्रात. आता अमूल काय संस्कृतचं हिने सांगितलं की वारकरी पंथातलं सगळं संस्कृत, त्याच्यानंतर नीला शेडगे तुम्ही सांगितलं की संस्कृतचं मी काय भगवद्गीता ही शिकायच्या मुलांना. म्हणजे कोणी असं नाही आहे की त्याच्यामध्ये काहीतरी काम कर. इतके तुम्ही चांगले संस्कार करून आम्हाला घडवलेलं आहे सर्वांना. म्हणून आज या थोडं उच्च शिक्षण तुमच्यामुळे आम्ही केलेलं आहे. तर तुमचे किती आभार मानावे किंवा तुमचं ऋण किती व्यक्त करावं हे काही आम्ही शब्दात सांगू शकत नाही. आणि लाडका आमचा भाऊ लाल्या आला. तुम्हाला लाल्या माहिती आहे ना, लाल्या आठवत का नाही वर्तक सरांनी काय तर लाल्या लाल उभा राहा लाल्या. अल्बम आठवणीचा म्हणून आपण सगळं 45 वर्षांनी एकत्र आहे. तर तो बोलला त्यात काय मोठं सगळ्यांना अशी उत्तर देऊन 2-3 दिवस आहेत त्यांची नावं घेत नाही इथे. फार अयोग्य आहे सगळे की शेवटी जी उत्सुकता असते आपल्याला एवढ्या वर्षाला भेटण्याची आणि जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा आपल्याला कालपण आपण सगळे एकत्र घेऊन घेतो. विशेष सांगायचं म्हणून मला वाटते उपाध्ये मॅडम असतील, भगत मॅडम होत्या, त्यांचे आवडते विद्यार्थी जयंत मी शिरीष सगळे आम्ही आवडते विद्यार्थी. आम्ही आलो मॅडम मी कुठं आलो की आम्ही त्या तरी पण आमच्यावर चांगले संस्कार केले. आपण जे ओरडला ते आमच्या चांगल्यासाठी आम्हाला तुम्ही सूचना दिली की आमच्यावर संस्कार केले म्हणून आम्ही ह्या पदापर्यंत पोहोचू शकलो. आणि मला विषय आनंद वाटला की मी सगळ्यांना बघितलं आल्या 60 वर्षाचं कोणीच वाटत नाही. आरोग्य फिट आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे प्रत्येक जण हा स्वतःच्या व्यवसायात स्वतःच्या नोकरीमध्ये यशस्वी आहेत आणि उच्च पदावर आहे, ह्याचा मला अभिमान वाटतो. 74-75चा काळ असेल. माझ्या वडिलांचं बोट धरून या सरेस हायस्कूलमध्ये आलो. ते मला एका केबिन मध्ये घेऊन गेले. त्या केबिन मध्ये उमदं व्यक्तिमत्व होतं, हसरं आणि खूपच खिलाडू वृत्तीचं असं व्यक्तिमत्व मला जाणवलं. आणि ते म्हणजे उपाध्ये सर, त्यावेळेचे मुख्याध्यापक. आणि उपाध्ये सरांच्या आशीर्वादाने माझा सरेस हायस्कूलमधला प्रवास सुरू झाला.
तेव्हा मसालबाई आम्हाला मायथाची बीट दिली आणि आमची वर्षावारी जी आहे तिने फार एक सुंदर गाणं सावलीला असताना म्हटलं होतं, रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेला. या सगळ्या गोष्टी आठवणीमध्ये आहेत. साठवणीचा छंद अजूनही पाचोळ्याला आठवणींचा गंध अजूनही. ती शाळा जिथे सोने गुरुजींनी आणि कासारबाईंनी मला अबक आणि गमक शिकवलं. ती शाळा चौथीला कसा तरी पास झालो. चौथीला तिथे मुख्याध्यापक चौलकर सर. चौलकर सरांनी अभ्यास केला, अभय पेरला की तू स्कॉलरशिपला बस. त्यांना त्याच्यावर विश्वास, माझ्या अविश्वास तू काय पास. तरी सुद्धा परीक्षेला बसलो. 7 दिवसांनी रिझल्ट लागला, अभयला स्कॉलरशिप मिळाली आणि मी नापास झालो. ती शाळा माझी शाळा. चौथी पास झालो, शेरा मिळाला उत्तीर्ण, वरपास. अरे वरपास म्हणजे वरच्या वर्गात गेलो. चला जाऊया, धावत जाऊन भावाकडे गेलो, ज्यांनी माझ्या शिक्षणाचं परिस्थिती, माझ्या शिक्षण सांभाळ केला. त्या माझ्या भावाला म्हटलं, भाऊ मी वरपास झालो. तो म्हणतो, गढ्या जमतेम पास झालाय. नवीच्या वर्गामध्ये मध्यंतर म्हणायच्या पूर्वी कोणीतरी वारलं आणि मग शाळेमध्ये सर्क्युलर फिरलं. सर्क्युलर फिरताना सांगितलं की हे कोणीतरी वारलेलं आहे. ते न लक्षात घेता सुट्टी मिळाली दुपारची म्हणून आनंदाला म्हणून टेबल वाचवला आणि टेबल वाचवता होता म्हणजे ते म्हणजे शिस्तप्रिय विज्ञानी दिवेकर सर. त्यांना कसा विसरेन. मराठीचा धडा म्हणा किंवा मराठीची कविता म्हणा किती अवघड असली ती व्यवस्थित समजावून सांगणारे कारखान्याच्या बाईंना कसा विसरेन. प्रत्येक प्रार्थनेच्या वेळेला संस्कृतमध्ये प्रार्थना असायची की आता इथे म्हणाली, आपल्याला काहीच कळत होतो. फक्त शेवटचं वाक्य निश्चित जाड्या पहा, मी काहीतरी वेगळं त्या आमच्या हिंमत दिवशी काढतो. दुपारचा पिरियड संपल्यानंतर पहिला तास होता इतिहासाचा आणि मग पानिपतची लढाई. गणित ते गणित अवघड गुणसूत्र पायथागोरस सिद्धांत म्हटल्यानुसार काही अवघड होतं, काही कळत होतं. पण ते गुणसूत्र व्यवस्थित समजावून सांगणारे, पिसासारखे करणारे आमचे मध्यंतरी मी अध्यक्ष म्हणून या शाळेमध्ये आलो होतो. म्हणजे ड्रॉइंग वनकडे आलो. आंबा अंबिका अंबिका गुरु दुर्वास ऋषी म्हणा, महर्षी दुर्वास ऋषी म्हणा, ययाती विस खांडेकर म्हणा, दया पवार म्हणा, 12 बोलू त्यांचे दया पवार म्हणा, है ना वाचन असे माझे काका रांगोळीकार राजन पाटील. मला कसा विसरेन मी. त्याला इथे आलो की मात्र ड्रॉइंग वर भारल होता. दास त्याने मी खाली आलो, जेणावरून मी खाली उतरत होतो. त्या लाकडांच्या दिनाचा आवाज मला ऐकायचा, तो ऐकायला आला नाही मला. मी सरळ चालत गेलो सायन्स हॉल मध्ये. KMNO4 H2O HCl हायड्रोमोनिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, मॅग्नेशियम सल्फेट ही वेगळी मोडती तोडती गुणसूत्र व्यवस्थित करून सांगणारे मोडक सर मला दिसले. या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही पाचोळ्याला आठवणींचा गंध अजूनही. आमची भावना ही आहे की तुम्हाला पाहून आमचं डोळ्यांचं पाहणं भेटलं. तुम्हाला हेच बघून माझ्या डोळ्यांचं पाहणं घेतलंय की यू आर गुड सिटीजन्स आणि तुमचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं आणि दीर्घायुष्य लाभो. या श्वासांना साठवणीचा छंद अजूनही पाचोळ्याला आठवणींचा गंध अजूनही. शाळेला
गेल्या 150 वर्ष झाले एक परंपरा आणि त्या शाळेचा मी मुख्याध्यापक आहे आणि त्या शाळेचे तुम्ही विद्यार्थी आहात तुमचं सुद्धा खूप माझं खूप अभिमान वाटत असेल मला घडून येत असेल 1972 ची बॅच जेव्हा आलेली होती या बॅच मधले एक विद्यार्थी माझे विद्यार्थी मला आता नाव आठवत नाही बोलता बोलताना पटकन बोलून गेले की सर माझा आयुष्य आज 1 वर्षाने वाढलेलं आहे का तर या शाळेला भेट देऊन आणि माझी सगळे सवंगडी भेटून आणि नक्कीच त्यामुळे सगळ्यांनी सांगितलं की 100 नाही 101 वर्ष कालपासून या माझ्या मित्राला मी बघतोय नाटकाचे संवाद बोलतोय कविता बोलतोय अनेक कविता बोलतोय पण त्याच्या हातात मी कागदाचा तुकडा बघितलेला नाही इतकं सुंदर त्याचं पाठांतर असेल आणि यावेळेला मला एक गोष्ट आज सुचली आपण ज्यावेळेला भूगोलाचा विषय आपल्याला शिकवला जात होता त्यावेळेला आपल्याला आपल्या बाई सांगायच्या त्या भीमा कृष्णा गोदा या महाराष्ट्राच्या प्रमुख नद्या आहेत पण मित्रांनो या प्रमुख नद्या आहेतच पण या महाराष्ट्राच्या ललाटीच्या भाग्यरेषा आहेत आणि म्हणूनच या महाराष्ट्राच्या कुशीतून अशी रत्न जन्माला येतात 45 वर्षानंतर आज आपण सगळेजण भेटलोय 45 वर्ष म्हणजे 4.5 दशकांचा आणि 4.5 तपांचा हा प्रदीर्घ कालावधीनंतर आज आपण भेटल्यानंतर आणि आज सकाळी या शाळेच्या द्वारातून आज आतमध्ये आल्यानंतर हरवलेलं बालपण गवतल्याचा आनंद त्या जुन्या गतकाळातील त्या जुन्या आठवणी जुने मित्रमैत्रिणी गुरुजन शिक्षक सगळ्या गोष्टी आठवल्या आणि उभा असताना वरती आकाशाकडे जेव्हा मी बघितलं तेव्हा तो काळ आणि मी किंवा आपण सगळे जो आज आहोत तो काळ आठवला तेव्हा मला असं वाटलं की ह्या एवढ्या मोठ्या विशाल आकाशामध्ये आपण जी भरारी घेतली यशस्वी उड्डाण केलंय हे बळ आपल्या पंखामध्ये आलं कुठून ते हे बळ आपल्या पंखात या शाळेतून आणि या गुरुजनांनी दिलेलं हे ऋण त्यांचं आपल्यावर आहे हे उपकार त्यांचे आपल्यावर आहेत आणि म्हणूनच कृतज्ञतापूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक या सगळ्या गुरुजनांच्या चरणी श्रद्धेय भावना मी समर्पित करतो त्यांना शतशः मी वंदन करतो तर मित्रांनो अशी स्नेह संमेलन यापुढे नक्की घडतील आणि यासाठी या सर्वांना आणि आपल्या सर्वांना सुख समृद्धी आणि कौटुंबिक स्वास्थ्य लाभो तसंच निरोगी दीर्घायुष्य असं आपल्या सर्वांची जीवनचरिता शतकाची सीमा ओलांडत अशीच वाद राहावं ही सदिच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिंपडलेल्या अंगणामध्ये अजून बारीक ठसे घर भरलेल्या हाकानी मधून लागे पिसे घर भरलेल्या हाकानी मधून लागे पिसे माझी शाळा माझ्यासाठी माझं भवितव्य आहे माझं भविष्य आहे माझी शाळा माझ्या शिक्षकांमुळे माझ्या मित्रांमुळे आज मी इथपर्यंत घडलो आणि मी समाज सेवा शिकलो माझ्या मित्रांमुळे मी घडलो आणि माझ्या ह्या ज्ञानामुळे मी आज काहीतरी लोकांसाठी करू शकतो माझी शाळा आज 40 वर्षांनी मी या शाळेत येऊन आणि मित्रांना भेटून लहानपण परत आल्यासारखं मला जाणवतंय आणि अतिशय आनंद झालेला आहे याचं वर्णन करता येणार नाही माझी शाळा सरसे हायस्कूल ही आमची शाळा आणि शाळा फक्त शिक्षण देण्यासाठी नव्हती तर ते सुसंस्कारित करण्यासाठी आमची शाळा आणि म्हणूनच आज आम्ही इतके सुसंस्कृत बनलो माझी शाळा 5वी ते 10वी किती छान वर्ष गेली जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि अशीच आम्हाला पुढे आयुष्यभर याची आठवण राहील माझी शाळा हे इथपासून माझा जो प्रवास चालू झाला ते आजपर्यंत मी सुख समाधानी आहे आणि हे सगळं आता आज जे सोहळा मिळाला त्याच्यात पण मला सगळं अगदी आनंदाने हे सगळं आम्ही आठवण घेऊन जाणार आहोत पाचोळ्याला Mm-hmm.